मी 2 बटाटे घेतलेले, तुम्ही बघू शकता। आपल्याला किती भाजी करायची त्यानुसार आपल्याला इथे बटाटे घ्यायचे। तर मी इथे दोघांसाठी भाजी करत आहे, त्याच्यामुळे मी 2 बटाटे घेतलेले, कारण आपल्याला 2 बटाटे पुरेसे आहे। तर आपण सर्वप्रथम बटाटे शिलून घेणार आहोत, कारण आपण ही जी भाजी करणार आहोत थोडी वेगळी भाजी करणार, कारण बटाट्याची भाजी जर करायची म्हणजे खूप साऱ्या भाज्याचे प्रकार आहे आणि ही जी भाजी ही थोडी वेगळी आहे, याची टेस्ट खूप छान लागते। तर मी ते आता सर्व काढून घेते। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही रेसिपी थोडी वेगळी आहे आणि या भाजीची टेस्ट खूप छान लागते। कारण भाज्याचे खूप सारे प्रकार बघितले असेल तुम्ही, ही थोडी वेगळी असणार आहे, कारण डब्यासाठी करायचे म्हटले की वेगवेगळ्या भाज्या आपल्याला कराव्या लागतात आणि मुलांना कसं थोडं वेगवेगळं पाहिजे, त्यासाठी आपण ही आज वेगळी भाजी करणार आहोत। आणि ही बटाटे याच्यासाठी शिलून घ्यायचे आपल्याला, कारण कुठं किडं वगैरे लागलेलं असतं तर ते आपल्याला काढायला पण सोपं जातं। तर आता मी दोन्ही बटाटे इथे शिलून घेतले, तुम्ही बघू शकता। तर आता आपण हे खिसणीने खिसून घेणार आहोत आणि ही भाजी कमीत कमी 2 ते 3 मिनिटात शिजून तयार होते। आणि आपल्याला खिसणी घेताना जाड खिसणीच घ्यायची। तुम्ही बघू शकता थोडी जाड असली की ते थोडे जाड पडतात आणि कढईला पण चिपकणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते जाड खिसणी वापरा। जर तुमच्याकडे जाड खिसणी नसेल तर तुमच्याकडे आपण ज्याने अद्रक वगैरे खिसतो ती खिसणी पण घेतली तरी चालते। तर आता आपण इथे हे बटाटे इथे खिसून घेणार आहोत। जाडीच्या मध्ये खिसायचे आणि आपल्याला थोडं त्याला वजन देऊन खिसून घ्यायचं आपण, कारण ते थोडे मग जाड पडतात। तर आता मी ते दोन्ही बटाटे खिसून घेते छान। याला जितकं प्रेशर दिलं तितकं तो जाड पडतो, त्याच्यामुळे ते आपण जाड खिसून घेणार आहोत। आणि माझा व्हिडिओ तुम्ही आता इथपर्यंत बघितलाच आहे तर शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट, लाईक आणि शेअर करायला परत विसरू नका। आणि तुम्ही कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी इथे, कारण तो लगेच काळा पडतो तर आपण याला पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता मी तर पूर्ण बटाटे खिसून घेते। तर मी इथे बटाटा चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला हा जो बटाटा आहे कमीत कमी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर याची टेस्ट अजून छान होते। त्याच्यामुळे आपल्याला इथे छानपैकी ते 2-3 पाण्याने मी इथे धुवून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पण। चला आता आपण 2-3 पाणी याला छानपैकी धुवून घेऊ। तर तुम्ही बघू शकताय मी याला पूर्ण याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पण पाणी ठेवायचं नाहीये, कारण यातलं जितकं पाणी आपण म्हणजे पूर्ण क्लीन करून घेतला बटाटा तर त्याची टेस्ट अजून छान होते। तुम्ही नेहमी करसाल बघा तुम्ही। तर आता मी ते पूर्ण काढून घेतलेलं आहे। तर चला आता आपण करूया भाजी करायला सुरुवात। मी ते गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। मोहरी फुटली की आपण याच्यामध्ये जिरे ऍड करणार आहोत। तर इथे आपली मोहरी फुटलेली आहे, आता आपण इथे लगेच जिरे टाकून घेणार आहोत। जिरे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक केलेला लसूण। तुम्हाला वाटल्यास तुम्ही तो खलबत्त्यामध्ये पण बारीक करू शकताय, पण मला या पद्धतीने आवडतो त्याच्यामुळे मी असं इथे टाकून घेते। आणि ही जी बटाट्याची भाजी आपण करत आहोत ही उपवासासाठी पण आपण इथे करू शकतो। आपल्याला जे उपवासाला याच्यामध्ये चालत नाही आपण फक्त ते याच्यामध्ये ऍड करायचे नाही, तुम्ही या पद्धतीने पण उपवासासाठी भाजी करू शकता। आता यात टाकून घेणार आपण थोडीशी हळद, गरम मसाला आणि कोथिंबीर। आपल्याला हे छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचं। आणि तुमच्या मुलांना जर मॅगी मसाला आवडत असेल तर तुम्ही ते मॅगी मसाला पण ऍड करू शकता। मी आता इथे बटाटा केलेला बारीक आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे। आता आपण याच्यावरती थोडेसे तिखट टाकून घेऊ आणि याला आता छानपैकी ते आपण मिक्स करून घेणार आहोत। खूप कमी वेळात होते ही भाजी आणि काहीतरी वेगळी, कारण डब्यासाठी पण खूप छान होते आणि मुलांना पण वेगवेगळ्या रेसिपी खायला भेटतात।
आणि कमी वेळेत होऊन तयार होते. मेन म्हणजे तुम्हाला खूप घाई असली तर तुम्ही खूप कमी वेळेत करू शकता. आणि आता चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आपल्याला याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला, कारण झाकण ठेवले की लगेच भाजी आपली शिजून तयार होते. आणि आपल्याला अधूनमधून झाकण काढून याला हलवून घ्यायचंय आपल्याला, कारण जेणेकरून ते खाली लागणार नाही. तर मी याला छानपैकी इथे हलवून घेते. पूर्ण भाजी आपण इथे छानपैकी हलवून घेणार आहोत. अगदी कमी वेळेत होती. तर इथे आपली भाजी आता शिजून झालेली आहे, कारण भाजीने बघा तुम्ही इथे तेल सोडलेलं आहे आपल्या. तर ही भाजी आपली इथे शिजून झाली, अगदी कमी वेळेत होती बघा तुम्ही. आणि टेस्ट पण वेगळी लागते, खूप छान टेस्ट आहे याच्यात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.